नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेल रोहन टेक्निकल वर्ल्डमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉम्प्युटर बद्दलची एक ट्रिक सांगणार आहे. हो मित्रांनो, जसे की तुम्हाला माहीतच असेल की आपण एखाद्याचं कॉम्प्युटर जर घेतलं आपल्या हातामध्ये यूज करण्यासाठी आणि मग त्यामध्ये कसं होतं, आपण काहीतरी डाटा सर्च करतो, काहीतरी हिस्ट्री सर्च करतो आणि पुन्हा सर्व आपलं यूज करणं झालं की आपण त्याची हिस्ट्री जी आहे ती इरेज करून टाकतो. म्हणजे काहीतरी फोल्डर आपण चेक करतो, मित्राचा असेल तर त्याचे फोटोज म्हणा, व्हिडिओज म्हणा, गाणी म्हणा, काही पण आपल्याला जे पाहिजे त्याच्याकडे कोणता गेम आहे नाही याची सर्व माहिती आपण त्याचे कोणते PDF ते असतील ते आपल्याला लागणार असतील. जर आपला मित्र आपल्याला तो PDF देत नसेल तर आपण गपचूपमध्ये त्याचं PC चेक करतोच आणि त्याच्या PC मध्ये हुडकण्याचा प्रयत्न करतो. जर समजा आता तुम्ही तुमचा PC तुमच्या मित्राला दिलात वापरण्यासाठी, थोड्या वेळ बसण्यासाठी दिलात आणि तुमच्या मित्रानं तुमच्या PC मध्ये काय काय बघितले, आता त्याने काय काय चेक केलं ते आपल्याला तर चेक करायचं आहे. मग कसं करणार? जर तुमचा मित्र तुमच्यासारखाच हुशार असेल तर तो काय करणार, तुमच्या कॉम्प्युटरमध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोच, आता तुम्ही बघू शकता की तो त्याची रिसेंट हिस्ट्री जी असतो तो डिलीट करून टाकेल. मग रिसेंट हिस्ट्री डिलीट केल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला ती हिस्ट्री कशी रिकवर करायची याचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला एक शॉर्टकट की आहे, शॉर्टकट कीचा जर तुम्ही वापर जर केला तर तुमच्या मित्रानं तुमच्या PC मध्ये काय काय कोणतं फोल्डर यूज केलं ते तुम्हाला कळणार आहे. या शॉर्टकट कीचा जर आपण वापर केला तर तुम्हाला एकदम सहज, आणि हे तुमच्या मित्राला सुद्धा माहित नसेल, हे कोणालाच शॉर्टकट की माहित नाही, हे फक्त रोहन टेक्निकल वर्ल्डच्या युजर्सला, सबस्क्रायबरलाच ही ट्रिक माहित असणार की कोणत्या कीचा वापर केल्यानंतर तुम्ही तुमच्या PC मधील रिसेंट हिस्ट्री शोधून काढू शकता. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की कोणती की वापरल्यानंतर तुमची रिसेंट हिस्ट्री तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. तर मित्रांनो, आता आपण आपली कॉम्प्युटर स्क्रीन जी आहे ते रिफ्रेश करून घेऊया. कॉम्प्युटर स्क्रीन रिफ्रेश करून घेतल्यानंतर मी तुम्हाला ती ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमचा रिसेंटचा जो डाटा आहे तो सर्च करू शकता. तर तुम्ही ऑल प्रोग्राममध्ये सुद्धा, म्हणजे विंडो की दाबून ऑल प्रोग्राममध्ये सुद्धा रिसेंट नावाने सर्च करून बघू शकता. तर तुम्हाला रिव्ह्यू रिसेंट मेसेज अँड रिसॉल्व प्रॉब्लेम्स असं येणार आहे. त्याला कट करायचं आहे आपल्याला, माय कॉम्प्युटर उघडायचं आणि माय कॉम्प्युटरमध्ये तुम्हाला रिसेंट ऑप्शन दिसत आहे. तर यामध्ये हिस्ट्री दाखवत आहे मी, डेस्कटॉप, डाउनलोड्स अँड रिसेंट. तर डेस्कटॉप आणि रिसेंट, तर रिसेंटमधला आपल्याला हा जो डाटा आहे 1 KBचीच फाईल दाखवत आहे. तर सर्व डाटा आपल्याला डिलीट करायचं आहे. म्हणजे यामध्ये कसं दाखवत आहे की मी जे फोल्डर ओपन केलेले आहेत ते सर्व फोल्डर यामध्ये दाखवत आहे. तर यामध्ये आता मी सर्व फोल्डर जे आहेत ते डिलीट करणार आहे. म्हणजे रिसेंट डाटा जो आहे तो रिसेंट डाटा पूर्णपणे मी डिलीट करत आहे. आणि डिलीट केल्यानंतर पूर्ण फोल्डर हा एम्प्टी झालेला आहे. आता आपल्याला या फोल्डरला कट करायचं आहे. एकदा रिफ्रेश करून बघूया. जसं की रिफ्रेश करून घेतल्यानंतर आपण एकदा रिफ्रेश करून घेऊया आणि त्यानंतर डबल एकदा माय कॉम्प्युटर ओपन करून रिसेंट फोल्डर चेक करून बघूया. डेस्कटॉपमध्ये डाटा दाखवत आहे, डाउनलोडमध्ये दाखवत आहे आणि रिसेंटमध्ये एम्प्टी दाखवत आहे. तर मित्रांनो, तुमचा जर डाटा डिलीट केलेला असेल, रिसेंट फाईल डिलीट केलेली असेल तर कसं शोधून काढायचं? तर आता आपल्याला यासाठी रिफ्रेश करून घेऊया. रिफ्रेश करून घेतलेलं होतं तरीसुद्धा आपल्याला डाटा दाखवलेला नाही, म्हणजे तुमच्या मित्राने रिसेंट फाईल हे केलेलं आहे. तर आपल्याला आता विंडो आणि R दाबायचं आहे. विंडो आणि R दाबून, म्हणजेच विंडो आणि R दाबल्यानंतर तुम्हाला टाईप द नेम ऑफ प्रोग्राम डॉक्युमेंट टू इंटरनेट रिसोर्व अँड विंडोज विल ओपन इट यू. म्हणजे आता आपल्याला तुम्ही बघू शकता की ओपन नाव दिलेलं आहे, तिथं CMD दिलेलं आहे. म्हणजे याआधी आपण ते सर्च केलेलं होतं. आता यामध्ये आपण रिसेंट नाव टाकूया. रिसेंट नाव टाकले असता ते सर्च होणार आहे. आता यामध्ये तुम्हाला जे काय, आता आपल्याला रिसेंट फाईलच चेक करायचे आहे म्हणून आपण रिसेंट नावच टाकणार आहोत. तर रिसेंट नाव टाकून ओके केले असता तो विंडो कट होईल ॲटोमॅटिकली आणि दुसरं एक नवीनच फोल्डर तयार होईल, म्हणजे फोल्डर ओपन होईल. आता आपल्याला ओके बटनला दाबायचं आहे. रिसेंटची स्पेलिंग व्यवस्थितरित्या टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की एक फोल्डर ओपन झालेले 118 आयटम आहेत, त्या म्हणजे 118 फोल्डर आहेत वेगवेगळे, आणि त्यामध्ये सर्व जो काही रिसेंट डाटा होता तो सर्व डाटा यामध्ये दिसून येत आहे. म्हणजे रिसेंटमध्ये जेवढे काही आपण फोल्डर डिलीट केलेले होते ते सर्व फोल्डर यामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या दिसून येत आहेत. अशा प्रकारे आपण आपला जो डिलीट झालेला डाटा असतो, जसं की आपण कोणालाही आपलं PC हँडलिंगसाठी दिलेला असेल, त्याने डाटा जर डिलीट केलेला असेल, जसं की आता हे ओपन होते का ते बघितलं तर ओपनसुद्धा व्यवस्थितरित्या होत आहे.
कोणताही प्रॉब्लेम येत नाही रिसेंट फोल्डरमधील डाटा ओपन केल्यानंतर. व्यवस्थितरित्या सर्व फाईल ओपन होत आहेत. करप्टेड कोणताही डाटा नाही. डिलीट करूनसुद्धा रिसेंटमधून आपण त्या रिसेंट या ऑप्शनचा वापर करून आपण आपला जो डाटा आहे तो चेक केलेला आहे. ब्राउझरमध्ये चेक करूया की ब्राउझरमध्ये आपल्याला सी जे डिस्क असतं आपलं ते सी डिस्कमधलं डाटा दाखवत आहे. सी डिस्कमधला डाटा ब्राउझरमध्ये दाखवत आहे आपल्याला. यामध्ये वेगवेगळे फोल्डर दिलेले आहेत. याला पण कट करूया. याचं पण काही नाही. तर फक्त आपल्याला विंडो आर या बटनाने आपण रिसेंट जे ऑप्शन आहे ते यूज करू शकतो. आणि आपल्या जे काही कोणी हँडलिंग PC जे करत होतं त्याने कोणते वेबसाईट कोणते फोल्डर ओपन केलेले आहेत ते आपण एकदम इझिली आणि सहजरित्या शोधू शकतो आणि बघू शकतो. आणि त्याला कल्पनासुद्धा होणार नाही. त्यालासुद्धा असे वाटेल की मी तर फोल्डर डिलीट केले होते आणि याला कसे माहीत झाले की मी या फोल्डरला ओपन केलं होतं, हा डाटा चेक केलेला होता. अशा प्रकारे एकदम इझिली आपण चेक करू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल की मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला रिसेंट हिस्ट्री कशी काढायची आणि कोणत्या कीचा वापर करून, म्हणजेच तुम्हाला विंडो आरचा वापर करायचा आहे. विंडो आरचा वापर करून तुम्ही एकदम सहज आणि सोप्या रीतीमध्ये तुमची रिसेंट हिस्ट्री काढू शकता. आणि तुमच्या कोणत्याही मित्राला म्हणा, तुमच्या घरच्यांना म्हणा, कोणालाही कळणार नाही की तुम्ही त्याची हिस्ट्री चेक केला. तो कितीही शहाणा असला तरी तुमच्यापेक्षा शहाणा राहणार नाही. कारण की तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही त्याला नक्कीच म्हणजे तुमची रिसेंट हिस्ट्री तुम्ही एकदम इझिली आणि एकदम सोप्या पद्धतीने काढू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. काही अडचण असेल तर कमेंट करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.